इयत्ता 10वी नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण अंकगणित श्रेणीमधील सराव संच किती शिकणार आहोत? 3.3 3.3 सराव संच शिकणार आहोत। सॉरी बघा, तब्येत जरा व्यवस्थित नाही, तुमची परीक्षा जवळ येत आहेत, पर्याय नाही। बघा, याच्यामध्ये अंकांची बेरीज दिलेली असते, म्हणजे कसा एक अंकगणित श्रेणी दिलेली असते आणि त्यांची 43व्या पदाची बेरीज काढा, 56व्या पदाची बेरीज काढा असं जेव्हा विचारलं जातं, 41वे पद काढा म्हटल्यानंतर TN 41 असं नव्हे, कोणतं पण पद काढा म्हटलं की TN आणि पदांची बेरीज हा शब्द आला की बाळांनो काय येतो? SNचा फॉर्म्युला येतो। हे कधीही विसरू नका, याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला करून पाठवेनच। आणि परीक्षा जवळ येत आहेत, अभ्यास करा। मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। सराव संच 3.3 जवळजवळ मोठा आहे तसा विचार केला तर, आणि महत्त्वाची गणित आहेत। काही गणित 2 मार्कासाठी आहेत, गणित 3 मार्कासाठी आहेत, काही गणित 4 मार्कासाठी आहेत, परंतु ती आपल्याला करायलाच पाहिजे आहे। चला तर मग पहिलं गणित, एका अंकगणित श्रेणीचे पहिले पद 6 आहे। अंकगणित श्रेणीचे प्रश्न पहिला, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 आहे। पहिले पद 6 आहे, पहिले पद 6 आहे व सामान्य फरक 3 आहे, व सामान्य फरक 3 आहे। तर S27 काढा म्हणून विचारले। हा फॉर्म्युला तुमच्यासाठी आज नवीन आहे। बघा, SN इथं काय काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया। इथं पहिलं पद दिलेलं आहे, याचा अर्थ A बरोबर दिलेला आहे। किती दिलेलं आहे? 6। फरक दिलाय, याचा अर्थ D बरोबर 3। काय काढायचंय? N बरोबर दिले 27, SN 27 बरोबर किती याची किंमत काढायची आहे। सूत्र कोणतं आहे? SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 कंसाच्या बाहेर D। हे सूत्र कधीचं आहे? एक शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे म्हणून सांगितलेला आहे, परंतु लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं मी आज गडबडीत हे तुम्हाला देत आहे। सगळं काय काय दिलेलं आहे इथं? SN S27 N27/2 2 गुणिले A ची किंमत किती दिली आहे इथं? 6 अधिक N बरोबर किती दिले? 27 वजा 1। D ची किंमत किती दिलेली आहे? D ची किंमत 3। बघा, 27/2 तसंच ठेवूया, 6 दुनी 12 अधिक 27 मधून 1 गेला 26, 26 गुणिले 3 27/2 तसंच ठेवूया, 12 अधिक 26 त्रिक साइन त्रिका 1808, साइन त्रिका 1808 हातच्याला 1, 3 दुनी 6 आणि 1 7 78। आता या दोन्हींची बेरीज करूया, 78 अधिक 12 8 आणि 2 10, 7 आणि 1 8 आणि 1 9 90 होतात। इथं सोडवूया, फार तर दिसतंय ना? 27/2 S27 बरोबर 27/2 गुणिले 90। बे के बे बेचौक 8 बेपंचे 10, 27
गुणिले काय करायचं आहे आपल्याला 45 यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे तुम्हाला 27 गुणिले 45. बघा आता 27 गुणिले 45 किती येतात. कुठं करायचं गुणाकार इथं करूया का. 27 गुणिले 45 27 गुणिले 45 7 5 35 3 5 2 10 3 13 7 चौक 28 अशी 8 चले 2 4 2 8 आणि 2 10 5 8 आणि 3 11 1 2 1 किती आलं 1215. 1215 काय आलं यस 27. फक्त आपल्याला हे 2 मार्कासाठी गणित विचारलं जाईल. 2 मार्कांचं गणित आहे बाळांनो. चला दुसरा आकडा. दुसरा आकडा काय आहे बघा. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. काय सांगितलेलं आहे. पहिल्या 123 कशा पाहिजेल आहे तर सम पाहिजेल आहे. दुसरा आकडा हा 3 मार्कासाठी विचारलं जाईल. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. पहिल्या 3 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. तुमच्याजवळ गणित असतात त्यामुळं मी इतकं काही भर दिला जात नाही गणितांच्या वरती. बघा काय दिले. आता समसंख्या सांगा मला. समसंख्या कोणत्या आहेत उत्तराला सुरुवात करूया बाळांनो. समसंख्या कोणत्या असणार आहेत. दोन्ही पहिल्या 2 4 6 कुठपर्यंतच्या आहेत या 123 पर्यंतच्या आहेत. 123 पर्यंतच्या सांगितल्यात ना आपल्याला. हा पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा म्हणून सांगितलेली आहे. मग आता ह्या 2 प्रकारे काढता येतं. हे गणित TNच्या सूत्रानं काढून घेतलं तर TN बरोबर नंबर ऑफ n काढून घ्यावी लागल. तसं पण मिळू शकतो परंतु इथं बेरीज असं विचारलेलं आहे त्यामुळे सूत्र कुठलं वापरायचं SNचं. A बरोबर किती आहे 2. डिस्टन्स किती असणार आहे 2. SN 123 बरोबर किती असं विचारले. सूत्र कसं आपलं SN बरोबर n/2. कारण ह्या सूत्रासाठी मार्क्स राखून ठेवलेले असतात हे विसरू नका. कंसात 2a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर d. S 123 बरोबर n 123/2 2 कंसात a ची संख्या 2 अधिक n 123 वजा 1 d किती आहे गुणिले 2. इथं कंस करताना चुकतोय. मग 123 तसेच ठेवूया. बेदुनी 4 अधिक 123 मधून 1 गेलं 122 गुणिले 2 म्हणून 123/2 4 अधिक बेदुनी 4 बेदुनी 4 आणि बेके बे 244 244 आणि
4 200 बरोबर 123/2 गुणिले कसं होणार 2 4 8 248 होणार, कारण हे 4 याच्यामध्ये ॲडिंग होणार, प्लस होणार, मिळवले जाणार. आता इथं बघूया, भाग घालूया. बे के बे, बे दुनी 4, बे चौक 8, 123 गुणिले 124 यांचा काय करायचंय आपल्याला गुणाकार. 123 आणि 124 यांचा गुणाकार येईल ती 123वी संख्या येईल. बघा आता गुणाकार करूया. इथं 123 गुणिले 124, 3 चौक 12, 2 4 दुनी 8 आणि 1 9, 4 1 4, 3 दुनी 6, बे दुनी 4, 2 1 2, त्यानंतर 3 1 3, 2 1 2 1, 9 6 15, 5 हातच्याला 1 4 आणि 4 8, 8 आणि 1 9 9, 10 11 12, 2 आणि 2 4 आणि 1 5, किती आले 15 किती 1 दशक शतक हजार दश हजार 15,252. किती आलं हे यस 123 ची किंमत आली. याच्यासाठी तुम्हाला किती मार्क्स राखून ठेवलेला आहे 3. 15,252 बरोबर आहे. 3 मार्कासाठी हे गणित पडणार आहे बाळांनो. चला तर मग आता तिसरं गणित काय विचारलेलं आहे ते पाहूया. तिसरं गणित विचारलेलं आहे, पहिल्या 1 ते 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. पहिल्या, तिसरं गणित आहे, 4 मार्कासाठी आहे. पहिल्या 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. असं विचारलेलं आहे, बेरीज काढायला सांगितलेली आहे. आता समसंख्या मला सांगा कशा चालू होणार. 2 4 2 4 6 8 कितीपर्यंत 350 यांच्या यामधील हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रत्येक मध्ये मगाशी आपण जे गणित घेतलं मधील वगैरे होतं का नाही, यांची बेरीज विचारलेली होती म्हणून लास्टला आपल्याला तो अंक घेणं भाग पडलेला आहे. 350 348 येते बरोबर का. शेवटची संख्या समसंख्या 348. 350 पेक्षा 1 नी लहान घेतली पाहिजे. मधील म्हणजे 1 ते 350 मधली आल्या पाहिजे, 350 नाही. मग बघा ए बरोबर 2, इथं डी बरोबर 2, त्यानंतर सर्व समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग हे शेवटचा अंक आहे TN बरोबर 348 घेऊया आणि N बरोबर किती ते काढून घेऊया आणि नंतर त्यांची बेरीज करायची, लक्षात असू द्या. मग TN बरोबर सूत्र काय येणार, A अधिक N वजा 1 कंसाच्या बाहेर D. A ची किंमत किती आहे, TN म्हणजे 348 दिलेले आहे त्यांनी. A ची किंमत 2 आहे अधिक N आपल्याला काढून घ्यायचं आहे. D किती आहे 2 आहे. 348 बरोबर 2 अधिक 2 N ला गुणलं 2N वजा 2 अधिक 2 वजा 2 इथं एकमेकांना निघून गेले म्हणून 348 बरोबर 2N. म्हणून आता इथं सोडवूया. म्हणून काय येणार
348/2 बरोबर n. बे के बे, एक उरला, बे साती 14 आणि बे चौक 8 किती आले? 174. आता काय काढायला सांगितलं त्यांनी? यामधील सर्व समसंख्या किती आल्या? 174. यामधील सर्व समसंख्या किती आल्या आधी बघायच्या? 174. आता यांची काय काढायची आपल्याला? बेरीज. आता सूत्र कुठलं वापरलं पाहिजे? एसएनचं. कळतंय ना बाळांनो? एसएनचं सूत्र वापरलं पाहिजे. मग आता काय लिहून घ्यायचं? तेच असणार आहे. ए बरोबर 2च असणार, डी बरोबर 2च असणार, बे 2 4 बे 3 6 बरोबर आहे. आणि इथं यस 174 काढायचं आहे आपल्याला. किती म्हणून विचारलेलं आहे. सूत्र फॉर्म्युला वापरून घेऊया. एसएन बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर डी, म्हणजेच यस 174 बरोबर 174 भागिले 2 कंसात 2 गुणिले 2 अधिक 174 वजा 1 गुणिले 2. इथं भाग जातोय घालवला तरी चालतोय, काय फरक पडत नाही. 174/2. बघूया काय पुढे सोपं आलं तर आलं. बे 2 4 अधिक 174 मधून 1 गेलं 173 गुणिले 2, म्हणून 174/2 4 अधिक 3 दुनी 6 7 दुनी 14 4 हातच्याला 1 2 1 2 आणि 3 किती आलं? 346. आता 346 अधिक 4 करावे लागणार आपल्याला. 346 अधिक 4 6 आणि 4 10 0 हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि 3 350 आले. किती आले? 350. मग 174/2 गुणिले 350. भाग घालूया, कुठं पण घालवा, सोपा. बे के बे, बे के बे, एक उरला, बे साती 14 एक उरला, बे 5 10 174 गुणिले 175. यांचा काय करावा लागणार आहे आपल्याला? गुणाकार. 174 गुणिले 175. आता 174 गुणिले 175चा गुणाकार हे पुसू का? इथं गुणाकार करूया. गुणाकार मात्र याच्यामध्ये मोठे आहेत बाळांनो. 174 गुणिले 175. 5 चौक 20 2 7 5 35 36 37 6 4 3 5 1 5 5 आणि 3 8 7 चौक 28 अशी 8 हातच्याले 2 7 7 49 50 आणि 51 5 1 हातच्याले 5 7 1 7 7 आणि 5 12. कळलं ना काय केलं? 7 चौक 28 अशी 8 हातच्याले 2 7 7 49 50 आणि 51 1 हातच्याले 5 7 1 7 7 आणि 5 12. आता आहे असं लिहायचं काय? 4 7 आणि 1 0 6 6 6 12 14 येणार. 8 आणि 6 14 4 हातच्याला 1 त्यानंतर 4 आणि 1 5 8 आणि 5 13 आणि 1 14 4 हातच्याला 1 7 आणि 3 10 10 0 हातच्याला 1 आणि हे 3 किती आलं? 330. इथं 15 येते. सॉरी इथं काहीतरी आपलं
इथं 5 येते, 5 8. करून बघा गुणाकार, तुम्ही लक्षात येते तुमच्या. हा गुणाकार तुम्ही करून बघा स्वतः. काय आलं इथं? यस, 174 बरोबर. मणत्यांच्या 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज किती येते? 30,450. या पद्धतीनं आहे. बघा आता पुढचं गणित आहे एका अंकगणित श्रेणीचे. ते गणित तुम्हाला किती मार्कासाठी आहे माहिती आहे? 4 मार्कासाठी असू शकतं. एका अंकगणिती श्रेणीचे पुढचं घेऊया. चौथं गणित. एका अंकगणिती श्रेणीचे चौथं गणित. एका अंकगणित श्रेणीचे 19वे पद. 19वे पद 52 आणि 38वे पद 128. 38वे पद 128 आहे तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. छप्पन्न पदांची बेरीज काढा. कसं सोडवायचं बघा आता. काय सांगितलेलं आहे इथं? एका अंकगणिती श्रेणीचे सोडवायला चालू करूया. अंकगणित श्रेणीचे 19वे पद किती? 52. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला? टी 19 बरोबर 52 दिले आणि काय दिलेलं आहे? 38वे पद म्हणजेच टी 38 बरोबर किती दिले? 128 दिलेलं आहे. हे लिहून घेऊन याच्यापासून 2 सूत्र तयार होतात माहिती आहे ना. याच्या अगोदर आपण गणित सोडवलेलं आहे. ए आणि डी ची किंमत याच्यावरून मिळवायची आहे. ए व डी ची किंमत मिळवल्यानंतर पुन्हा एस चं सूत्र वापरून 56 पदांची बेरीज काढायची. एस 56 काढायचे. कधी काढता येईल? ए आणि डी मिळाल्यानंतर. चला तर मग सूत्र वापरूया. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 कंसाच्या बाहेर डी. इथं टी 19 बरोबर ए अधिक 19 वजा 1 कंसाच्या बाहेर डी. टी 19 म्हणजे किती आलाय? 52 दिलेला आहे त्याने. ए अधिक 19 मधून 1 गेला किती राहिला? 18 डी. समीकरण सरळ तयार करून घेऊया. कसे येणार? ए अधिक 18 डी बरोबर 52. हे मिळालेलं समीकरण नंबर काय आहे? 1. सेम टू सेम काय करूया आता? इथं पण समीकरण तयार करून घेऊया टी एनचं. कसं येणार? टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 कंसाच्या बाहेर डी. किती काढायला सांगितले? 38. टी 38 बरोबर ए अधिक 38 वजा 1 कंसाच्या बाहेर डी. टी 38 ची किंमत किती दिलेली आहे? 128 बरोबर ए अधिक 38 मधून 1 गेला किती राहिला? 37 डी. बरोबर. मग सूत्र कसं झालं बघा. ए अधिक 37 डी बरोबर 128 तयार करून घेतलं का नाही? 2 सूत्र आपण ही 2 सूत्र तयार करून घेतलेली आहेत बाळांनो. आता इथं ए आणि ए निघून जातोय. यासाठी समीकरण 2 मधून 1 काय करूया? वजा करूया. समीकरण 2 मधून 1 वजा करू. काय आहे? ए अधिक 37 डी बरोबर 128. ए अधिक 18 डी
बरोबर 52. काय करणार? चिन्ह आता बदलावी लागणार आहे. चिन्ह बदलल्यानंतर, कारण याच्यात सगळं लाल 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 झालेलं आहे, थोडंसं वेगळ्या शाईने दाखवण्याचा प्रयत्न करते. इथं वजा, इथं वजा, इथं वजा, येला ये निघून गेला. आता इथं किती राहिला? 9 आणि 1, 19D बरोबर शीत राहिले 6, 7, 76 राहिले. मग आता वरचं सगळं पुसूया. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. मग डी ची किंमत, डी बरोबर काय येणार? 76 भागिले 19. 19 चोक येते ना, का 19 त्रिक? 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चोक 19 चोक 76. डी बरोबर किती आले आपले? 4. ही आलेली किंमत समीकरण कशामध्ये भरूया? 1. डी बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक समीकरण काय आहे? 1 अधिक 18D बरोबर 52. म्हणून ए अधिक 18 गुणिले 4 बरोबर 52. मग कसं होणार आता? 18 चोक 72, ए अधिक 72 बरोबर 52. म्हणून ए बरोबर हे 52 वजा 72, म्हणून ए बरोबर 72 मधून 52 गेले तर 0, 5, 2 उरले 20. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 20, म्हणजे पहिलं पद आलं वजा 20 आणि डी आलं 4. आता काय काढायला सांगितलं त्यांनी? 56 पदांची बेरीज. ए बरोबर 4, ए बरोबर वजा 20, डी बरोबर 4 आणि यस किती काढायचंय? 56 बरोबर किती? काय करावं लागणार आहे आपल्याला? हे सगळं पुसून घ्यावं लागणार आहे आणि पुन्हा कशाचा फॉर्म्युला वापरायचा? यसचा. कारण बेरीज विचारली की यसचा फॉर्म्युला असतो. म्हणून यस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2a अधिक एन वजा 1 कंसाच्या बाहेर डी कंस पूर्ण. किती? 56. यस 56 बरोबर 56 छेद 2, 2 कंसात याची किंमत किती आहे? वजा 20 अधिक यांची किंमत किती आहे? 56 वजा 1. डी ची किंमत किती आहे आपली? 4. म्हणून 56 छेद 2, 20 दुनी 40 वजा 40 अधिक 56 मधून 1 गेला, किती राहिला? 55. 55 गुणिले 4, म्हणून 56 छेद 2 वजा 40 अधिक 5 चोक 20, 2 5 चोक 20 आणि 2 22, किती उरले? 220. 220 मधून काय करायचे आपल्याला? 40 घालवायचे आहेत. 220 मधून 40 गेले 0, 8, 180. म्हणून 56 कसे येणार बघा आता? म्हणून येणार 56 छेद 2 गुणिले यांची वजाबाकी किती आली? 180. 180 बे के बे 92, 18 किती येणार? 56 गुणिले 90. आता 56 गुणिले 90 करून घ्यायचं आणि यस 56 मग जे गुणाकार येईल तो यस 56 येणार आहे. यस 56 ची किंमत येणार आहे ही येणारी. 56 ला 9 न गुणून घेऊया. 9 सक 54, 4 हातच्याले 5,
9 पाचा 45, 45 आणि 5 50, हे 0 किती आलं 50 40, काय आलं हे यस 56. यस 56 किती आलं आपलं, एकच मिनिट, 50 40, तेव्हा आपल्याला किती मार्क्स मिळाले 4. या पद्धतीनं तुम्हाला गणित सोडवायची आहे. थोडंसं गडबड झालेली आहे मान्य करते, परंतु परीक्षा जवळ आलेली आहेत आणि जे गणित कळालं नसेल ते कमेंट्स करून मला सांगा. पुन्हा ते मी गणित घेईन बाळांनो, परंतु इथं रिपीट व्हिडिओ घेऊन तुम्ही ते समजावून घेऊ शकता. थँक्यू. मी शिकवलेलं आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.